बालाजी गव्हाणे, सुधाकर कदम, छत्रपती कानोडे, आमचे मित्र राजेश्वर शेटे, प्रवीण देशमुख, संतोष कपाटे, निळकंठ मदने, सचिन येवले, संदीप राऊत, व्यंकटेश साखरे, नासिर खान पठाण, गजानन कदम, सुनील वळकीकर, आर देशमुख, बालाजी स्वामी, राष्ट्रवादीचे आमचे सहकारी मंचावर उपस्थित असलेले पिंटू जाधव, या ठिकाणी मंचावर सर्व माझ्या महिला भगिनी, आज या विराट सभेला म्हणजे शेवटपर्यंत व्यक्ती दिसत नाही, पोलीस स्टेशनपर्यंत एवढा जनसमुदाय जिंकलेला आहे, या ठिकाणी आलेला आहे. सर्वांसमोर मी नमन करतो, सर्वांसमोर मी मनपूर्वक नतमस्तक होतो. तुम्हाला पाहून, तुमची उपस्थिती पाहून मला शक्ती आलेली आहे, ऊर्जा आलेली आहे. मित्र हो, ही जनशक्तीची ताकद आहे, तुमच्या आशीर्वादाची ताकद आहे. इकडेही लोक आहेत, इकडेही लोक आहेत, इकडेही आहेत, मागेही आहेत. जिकडे तिकडे पहा, लोकच लोक या ठिकाणी आलेले आहेत. अर्धापूरवासियांचं अमाप प्रेम आहे, अर्धापूरवासियांचं अमाप प्रेम आहे. शंकरराव चव्हाणांवर प्रेम आहे, अशोक चव्हाणांवर प्रेम आहे, चव्हाण कुटुंबियावर प्रेम आहे, आणि श्रीजयाताईवर सुद्धा तुम्हा सर्वांचं प्रेम आहे. ही गर्दी जी आहे, ही गर्दी आहेच, पण गर्दीवर दर्दी लोक या ठिकाणी आलेले आहेत, प्रेम करणारी, मनापासून, कुठलीही त्याच्यामध्ये बेबनाव नाही, कुठली त्याच्यामध्ये कृत्रिमपणा नाही, मनापासून चाहणारा हा वर्ग आहे, याची मला जाणीव आहे. आणि म्हणून तुम्हाला पाहून माझं मन भारावून गेलेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी पाहून माझे अनेक वर्षाची तपस्या आज फळाने आली आहे, असं मला या ठिकाणी वाटतं. असंच माझ्याबरोबर राहा, असंच माझ्या कुटुंबावर माझ्यावर प्रेम करा. तुमचं प्रेम, तुमची उपस्थिती हीच माझी खरी ताकद आहे. मित्रांनो, मला सांगितलं, मी सर्वांचा आहे, माझ्या हिंदू भावांचा, बहिणींचा आहे, माझ्या मुस्लिम बांधवांचा आहे, माझ्या दलित बांधवांचा आहे, माझ्या धनगर बांधवांचा आहे, माझ्या माळी समाजाचा आहे, माझ्या ओबीसी समाजाचा आहे, तमाम माझ्या बसलेल्या इथे भारतवासियांचा मी आहे, मला सांगितलं पाहिजे. आणि म्हणून आज तुमच्यासमोर येत असताना माझं मन भारावून गेलेलं आहे. मित्र, मला खरं सांगितलं पाहिजे. उगाच कोणी एवढी गर्दी उगाच जमत नाही. तुमचा विश्वास माझ्यावर आहे. तुम्हाला खात्री आहे की अशोक चव्हाण जे बोलतो ते करून दाखवतो, हे तुम्हाला खात्री आहे. हा विश्वास मी कमावलेला आहे. अनेक वर्ष तुमचे चढ उतार, तुमच्या आयुष्यातले अनेक आलेले चांगले अडचणीचे प्रसंग, आणि तुमचा माझ्यावरचा भरोसा, आणि तुमच्या अडचणीच्या काळामध्ये किंवा सुखादुःखामध्ये अशोक चव्हाण हजर होता, आजही हजर आहे, आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे. आणि ही लढाई आपण सर्व मिळून लढू. ही लढाई सर्व आपण मिळून लढू आणि दाखवून देऊ महाराष्ट्राला
दाखवून देऊ महाराष्ट्राला. जे अशोक चव्हाणांना संपवायला निघालेले आहेत त्यांना हे उत्तर द्या की टायगर अभी जिंदा है. मला कोणी मारू शकत नाही, मला कोणी संपवू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्याबरोबर आहात तोपर्यंत अशोक चव्हाण जिंदा रहेगा. लक्षात ठेवा, जिंदा रहेगा. काय राजकारणाचा स्तर झालाय. अरे 100 माणसं दिसली, टेंट एवढा अर्धावट पण टेंट नव्हता. लातूरचा माझा हा काय म्हणायचं. आता कुठे दाढी आली तुला दाढी करायला शिक. तू नांदेडच्या जनतेला सांगतो की अशोक चव्हाण संपवायची वेळ आलेली आहे. मला जास्त बोलायचं नाही, मला भरपूर बोलता येते, मला भरपूर बोलता येते. तुम्ही मला संपवू शकणार नाही. नांदेडसाठी माझ्या कुटुंबाने योगदान दिलंय. नांदेडच्या गरीब माणसाला अडचणीतून बाहेर काढलंय. नांदेडच्या शेतकऱ्यांना चांगले दिवस शंकरराव चव्हाणांनी आणले. अशोक चव्हाणांचं योगदान आज नाही, गेल्या 25-30 वर्षाचं योगदान राहिलेलं आहे. आमची लोक एवढी मतलबी नाहीत, आमची लोक एवढी कृतज्ञ नाहीत की ज्यांनी आमच्यासाठी दिलं त्याला हात दाखवण्याचं काम आमची लोक करणार नाही. आणि तुम्ही आम्हाला येऊन लातूरून शिकवता की आम्ही काय केलं पाहिजे. अरे आमचा माणूस जर चिडला ना तर लातूरपर्यंत येऊन तुम्हाला दाखवल की काय परिस्थिती आहे. आज मी पहिल्यांदा बोलतोय मित्र, आज मी पहिल्यांदा बोलतोय कारण तुम्ही माझ्या स्वाभिमानाला छेडलाय, तुम्ही माझ्या इमानदारीला छेडलाय, तुम्ही माझ्या 50 वर्षाच्या माझ्या वडिलाच्या आणि माझ्या कुटुंबियाच्या या ठिकाणी तपस्येला छेडलेला आहे. लक्षात ठेवा, आता बोललात तर बोलला, पुढच्या वेळेस बोलू नका. नांदेडचे रस्ते तुमच्यासाठी बंद झाल्याशिवाय राहणार. मित्रांनो, आज या सगळ्या गोष्टीला उत्तर देत असताना मला फक्त एवढंच सांगितलं पाहिजे. काय म्हणाले, प्रस्थापितांना धक्का देऊन सर्वसामान्य शेतकरी पुत्राला निवडून द्या. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. मित्रांनो, मला त्यांना एवढंच विचारायचं आहे की शंकरराव चव्हाण साहेब, आम्ही जर भूमिपुत्र नसतो तर मग शंकरराव चव्हाणांचा फोटो तुमच्या बॅनरवर का लावला बाबा. मला प्रश्न आहे, आम्ही जर भूमिपुत्र नसतो तर शंकरराव चव्हाण साहेबाचा फोटो तुमच्या बॅनरवर लावायची गरज काय. अशोक चव्हाण भूमिपुत्र नाही, शंकरराव चव्हाण साहेब भूमिपुत्र नाही, श्रीजया या ठिकाणचे भूमिपुत्र नाही. आणि श्रीजया तर येळेगावची माझी शेतकरी आहे, मला सांगितलं पाहिजे. तुम्हाला कोणी बाप भेटला नाही म्हणून शंकरराव चव्हाण साहेबाचा फोटो लावायची वेळ आली तुम्हाला. मित्रांनो, तुम्हाला नसेल ना शंकरराव चव्हाण पटत, मग काढून टाका ना फोटो त्यांचा. कशाला वापरता फोटो त्यांचा. मित्रांनो, राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असं मला तरी वाटलं नव्हतं. आणि मग खोटा नाटा प्रचार करायचा, काहीतरी नॅरेटिव्ह सेट करायचं, चुकीच्या गोष्टीला दिशाभूल करायची, आणि दिशाभूल करून लोकांची मतं खराब करण्याचा कार्यक्रम तुम्ही 4 महिने अगोदर केला. लोकांमध्ये पसरवलं की आपकी बार 400 पार म्हणजे काय करणार, तर संविधान बदलणार नाही. आपकी बार 400 पार म्हणजे एससी एसटीचं आरक्षण बदलणार. मला सांगा, मोदी साहेब या देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून 3ऱ्यांदा शपथ घेऊन देशाचे प्रधानमंत्री झालेले आहेत. बदललं संविधान. मोदी साहेबांनी शपथ घेतल्यानंतर नतमस्तक होऊन मोदी साहेबांनी
संविधानाच्या पाया पडले. संविधानाचं पुस्तक डोक्याला लावलं आणि डोक्याला लावून हे संदेश दिला, या संविधानाला जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे दिलं त्या संविधानाचं रक्षण मोदी साहेब म्हणले मी देशाचा प्रधानमंत्री असताना मी केल्याशिवाय राहणार नाही. संविधान सर्वश्रेष्ठ आहे, देशाचं संविधान सर्वश्रेष्ठ आहे आणि या संविधानाचं रक्षण संरक्षण देशाचा प्रधानमंत्री म्हणून मी केल्याशिवाय राहणार नाही हे मोदी साहेबांनी पहिल्या दिवशी शपथविधीनंतर पहिला दाखवून दिलं. मित्र, एससी एसटीचं आरक्षण जाणार म्हणून वल्गना तुम्ही केल्या, बदललं का एससी एसटीचं आरक्षण? मला सवाल करायचा आहे काँग्रेसच्या नेत्यांना आणि आमच्या युपीएच्या सहकारी मित्रांना, मला सांगा हे आरक्षण कायद्याने मिळालेलं आहे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने संविधानाने आरक्षण दिलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की जे आरक्षण संविधानाने दिलेलं आहे ते कोणालाही बदलता येणार नाही. आणि म्हणून मला माझ्या दलित बांधवांना मुद्दाम सांगायचंय, खोटं नाटं सांगून तुमची मतं खराब करण्याचा प्रयत्न होतोय, खोटं नाटं सांगून तुमची मतं दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होतोय. दलित बांधवांनी अजिबात या खोट्या प्रचाराला बळी पडायचं नाही. पुढची 5 वर्ष महत्वाची आहेत, पुढची 5 वर्ष विकासाची आहेत, पुढची 5 वर्ष अर्धापूरचं भवितव्य घडवण्याची पुढची 5 वर्ष आहेत. ही संधी दवडली तर नुकसान होईल, नुकसान होईल. वंचितचा उमेदवार कोण आहे माहिती आहे तुम्हाला? कोण आहे? बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जो दारू विक्री करतो तो दुर्दैवाने वंचितचा उमेदवार आहे, लक्षात ठेवा, उमेदवार आहे. बघा नांदेडमध्ये जाऊन, बघा नांदेडमध्ये जाऊन तांडाबार कोणाचा आहे, तांडाबार कोणाचा आहे? बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, मोठ्या दिमाखाने सुंदर पुतळा त्या ठिकाणी आपल्या रेल्वे स्टेशन समोर उभा आहे. प्रत्येक जयंतीला आपण जातो, हार अर्पण करतो, नतमस्तक होतो आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर वंचितचा उमेदवार दारू विकतो, दारू विकतो. शेम या माणसाला या ठिकाणी. अशी उमेदवार वंचितचा होऊ शकतो? मी काय खोटं बोलतो का विचार लोकांना, खरं बोलतो का खोटं बोलतो? एकही शब्द माझा मी खोटं बोलणार नाही. मित्र, तांडा बरोबर तुम्हाला माहिती आहे, बारा माहिती आहे. मला सांगायचं एवढंच आहे, या मंडळींना बाबासाहेबांच्या नावाखाली नाव घेऊन मतं मागण्याचा अधिकार नाही जे बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर दारू विकतात. तुम्हाला मान्य आहे का? तुम्हाला मान्य आहे का? जोरात बोला, मान्य आहे का? मित्र, आपल्याला खोटं बोलतं, कोण आपलं दिशाभूल करतं, कोण आमची मतं खराब करतं? अशोक चव्हाण खोटं बोलणार नाही. या शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नवीन पुतळ्याची ऑर्डर दिली नगरपालिकेने. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याची ऑर्डर या नगरपालिकेने दिलेली आहे आणि निवडणूक झाल्याबरोबर त्या ठिकाणी मोठ्या दिमाखाने आमच्या नेत्यांचे त्या ठिकाणी पुतळे, संतांचे पुतळे आम्ही त्या ठिकाणी उभारणार आहोत. ही ग्वाही या ठिकाणी मला तमाम करते. मला सांगा, तर यांनी आमच्यावर आरोप केले असतील आणि जे आरोप केले की भूमिपुत्राच्या पाठीशी राहा म्हणतात, म्हणजे आता मला प्रश्न एवढा विचारायचा आहे, आम्ही जर या ठिकाणी भूमिपुत्र नाही तर वायनाडला उभ्या राहिलेल्या प्रियंका गांधी या त्या ठिकाणच्या भूमिपुत्र आहेत का? विचारा. मला काही टीका करायची नाही कोणावर, पण अमित देशमुखांनी तिकडे जावं आणि भाषण करावं. इकडे म्हणतात भूमिपुत्र, तर वायनाडला जाऊन भाषण करणार आहेत का? विचारा. वायनाडच्या उमेदवार प्रियंका गांधी जर असतील तर मग अमित देशमुखांनी हे भाषण जाऊन तिकडे जाऊन करावं. जो नियम इकडे लागू तो नियम तिकडे लागू. बरोबर आहे का चुकीचं आहे? मित्रांनो, दिशाभूल करायचं
इकडे एक बोलायचं, तिकडे एक बोलायचं. मी कुठे जरी असतो तुम्हाला सांगितलं पाहिजे, मी गांधी घराण्याचा इज्जत करतो, मला काही लपून न ठेवायचं नाही, इज्जत मी जरूर करतो. पण ही जे चमचे खालचे आहेत ना, ते बदनाम करू लागले, तुम्हाला लक्षात ठेवा. काहीतरी सांगायचं, कोणीतरी सांगायचं आणि बाकीच्या भूमिका आपण घ्यायची. मित्रांनो, आज तुम्ही आम्ही इकडे आहोत ते मुक्ती संग्रामाच्या पार्श्वभूमीवर. तुम्हाला आपल्या सर्वांना आठवत असेल, आज तालुक्याला स्वातंत्र्य सैनिकांचं स्मारक आपण केलं. तालुक्याला आपण स्वातंत्र्य सैनिकांपुढे नतमस्तक होतो, त्यांच्या स्मृतीला त्या ठिकाणी नतमस्तक होऊन हार अर्पण करतो. मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामाचा आदर आपण करतो. तर मराठवाड्याचा इतिहास, मराठवाड्याला स्वातंत्र्य जे मिळालं ते देशाच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1 वर्षाने मिळालं. आपण मराठवाडा मुक्त झाला तो देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यानंतर 1 वर्षांनी झाला. सरदार वल्लभभाई पटेल या देशाचे गृहमंत्री होते. ऍक्शन पोलो त्यांनी अटॅक केला आणि आपल्या सगळ्या या परिसराला आपण मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये सामील झाला. हा मुक्ती संग्रामाचा लढा ज्यांना माहीत आहे त्यांना त्यावेळेस दिवस आठवतात. तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे, आपण सुद्धा जे आज इथे आहोत ते आमच्या थोर नेत्यांनी केलेल्या बलिदानामुळे, त्यांनी मराठवाड्याला दिलेल्या स्वातंत्र्यामुळे आपण या ठिकाणी आहोत. आणि हे स्वातंत्र्य जर आपल्याला मिळालं नसतं, आपण इंग्रजांच्या आणि निजामाच्या त्या काळामध्ये दुसऱ्या देशामध्ये किंवा दुसऱ्या राज्यामध्ये राहिलो असतो. परंतु आज मुक्ती संग्रामाच्या लढ्याला सुद्धा तुम्ही बदनाम करता. म्हणजे ही वेळ आहे अशोक चव्हाणांच्या पासून मुक्ती संग्रामाप्रमाणे मराठवाड्याला मुक्त करण्याची संधी आहे. मला त्या ज्यांना अक्कल नाही आहे, मुक्ती संग्राम ज्यांनी अनुभवलेला नाही, ज्यांनी पाहिलेला नाही आहे, त्या लोकांना सवाल करायचा आहे, तुम्हाला आमच्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिलेला नाही. आमच्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करू नका. मुक्ती संग्रामाच्या लढाईची तुलना तुमच्या फालतू भाषणामधून करू नका. या मुक्ती संग्रामातून मराठवाड्याला जे काही स्वातंत्र्य मिळालं त्याच्यात तुमचं शून्य योगदान आहे. म्हणून तुम्ही फालतू भाषणं करून जनतेची दिशाभूल करण्याचं काम तुम्ही करता. मित्रांनो, यासाठी या सगळ्या गोष्टी बोलतो कारण 3 दिवसापूर्वी माझ्यावर आरोप याच व्यासपीठावरून झालेले आहेत. मला बदनाम करण्याचा प्रयत्न याच व्यासपीठावरून करण्यात आलेला आहे आणि म्हणून त्याचं चोख उत्तर 20 तारखेला तुम्हाला द्यायचं आहे. मित्र, लक्षात ठेवा, तुम्हाला द्यायचं आहे. तुम्हाला 20 तारखेला उत्तर द्यायचं आहे की आम्ही अशोक चव्हाणांच्या बरोबर आहोत. आम्ही विकसित महाराष्ट्रासाठी लढत आहोत. विकसित भारत 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला. त्याच्यामध्ये विकसित महाराष्ट्र आहे आणि विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित नांदेडपर्यंत आहे आणि विकसित महाराष्ट्र आहे. लक्षात ठेवा, नांदेड सुद्धा विकसित होणार, भोकर माझा मतदारसंघ सुद्धा विकसित होणार. रेवंत रेड्डी आज होते नांदेडमध्ये. हे रेवंत रेड्डी कोण माहिती आहे की नाही? हे रेवंत रेड्डी नाही, हे रवंथ रेड्डी आहे. रवंथ रेड्डी, या रवंथ रेड्डीला आज चमत्कार त्याच्या मनामध्ये घडला किंवा त्याला काय बुद्धी सुचली मला माहित नाही. रेवंत रेड्डी म्हणतात अशोक चव्हाणांची पक्षनिष्ठा. आता या रेवंत रेड्डींनी माझी पक्षनिष्ठा काढायची तर या रेवंत रेड्डी कुठे होते याचा अभ्यास करा. आता ते तेलंगणाचे मुख्यमंत्री झालेत, त्यांना माझ्यावर त्यांनी आज निशाणा साधला. अशोक चव्हाणांची पक्षनिष्ठा नव्हती म्हणून त्यांनी पक्ष बदलला. रेवंत रेड्डी कुठे होते? आधी होते आरएसएसमध्ये, नंतर गेले टीडीपीमध्ये, तेलुगू देसम पार्टीमध्ये, चंद्राबाबू नायडूकडे, आणि चंद्राबाबू नायडूकडून आले काँग्रेसमध्ये आणि आता कसं तरी मुख्यमंत्री झाले. आल्याबरोबर यांनी काय केलं?
इलेक्शनमध्ये यांनी अकलेचे तारे तोडले होते, 5 गॅरंट्या दिल्या होत्या. रैयत बंधू देंगे, महिला को ऐसा देंगे, किसानों को पैसे देंगे, फलाना करेंगे, ढिकना करेंगे. आज वर्षही झालं नाही, तेलंगणाच्या सगळ्या योजना बंद झाल्या. तेलंगणाच्या सगळ्या योजना बंद झाल्या. कर्नाटकाच्या सगळ्या योजना बंद झाल्या आणि हिमाचलच्या सगळ्या बंद झाल्या. तुमची लाडकी बहीण चालू आहे की नाही? लाडकी बहीण योजना चालू आहे की नाही? तुम्हारी कहां चालू है? इनकी चालू है. तुम्हारी नजर महिलाओं के पैसे में क्या? आज माझ्या लाडक्या बहिणीला दिवाळीला मला सांगा, लाडकी बहीण योजना देत असताना काही फरक केला? हिंदूंना दिले, मुस्लिमांना दिल्या, दलितांना दिल्या, मागासवर्गीयांना दिला, धनगरांना दिल्या, सगळ्यांना दिल्या. आमच्या सरकारने, आपल्या कमळाच्या सरकारने, आपल्या महायुती सरकारने ही योजना आमच्या लाडक्या बहिणीसाठी दिली आणि महाराष्ट्रातल्या तिजोरीचे 46,000 कोटी हे महिलांसाठी दिले. दिवाळीच्या आत पैसे मिळाले की नाही? दिवाळीच्या आत पैसे मिळाले की नाही? आता किती सांगा लाडक्या बहिणी, हात वर करा, किती आहेत हात वर करा, किती आहेत? अरे बापरे, किती काय हे समुद्र आहे. एवढ्या लाडक्या बहिणी माझ्या इथे असताना आता हे मतदान कुठं जाणार आहे? कुठं जाणार मतदान? देने वालों को वोट देंगे या योजना बंद करने वाले को देंगे? ज्याने योजना चालू ठेवली त्याला मतदान देणार का नाही देणार? आपलं मतदान जो योजना आम्हाला दिलेल्या आहेत त्या एकनाथ शिंदे सरकारला, कमळाच्या सरकारला तुम्हाला द्यायचं हे लक्षात ठेवा माझ्या माता बहिणी. ही योजना चालू राहिली पाहिजे की नाही? चालू राहिली पाहिजे की नाही? मग आता ही योजना चालू ठेवायची असेल तर महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणावं लागेल. आणि महायुती म्हणजे श्रीजा ताईला निवडून द्यायचं, संतू खंबळेला निवडून द्यायचं आणि हे सरकार महाराष्ट्रामध्ये आपलं आणायचं. शिट्टी जोर से बजाओ, कुछ सुनना ही देना चाहिए पीछे वहां तक. बस हो. त्यामुळे महिलांना पैसे दिले, 3 गॅस सिलेंडर मोफत वर्षामध्ये, अन्नधान्य मोफत मिळतं आपल्याला, शेतकऱ्यांच्या 0 बिल पैसे भरावे लागत नाही, 7 हॉर्स पॉवर पर्यंत बिजली मोफत आहे. प्रशिक्षणासाठी माझ्या तरुणांना सुद्धा पैसा उपलब्ध होता. मित्र मला एवढंच सांगायचं आहे, आपलं सरकार देणारं सरकार आहे. आपलं सरकार देणारं सरकार आहे. आपलं सरकार तुमच्या योजना बंद करणारं सरकार नाही. हे काँग्रेसवाले कोर्टात गेले होते हे योजना बंद करा म्हणून. कोर्टाने कागद फेकून दिला. कोर्ट म्हणालं मुख्यमंत्र्यांच्या शासनाच्या योजना आम्ही बंद करणार नाही, चालू राहू द्या. बघा आता, म्हणजे तुमच्या योजना सुद्धा तुम्हाला दिलं, यांना पोटात दुखू लागलं आणि आज तुम्हाला ही मंडळी तुमच्याकडे मतं मागायला येतात. यांना घरी पाठवा. तुमच्या योजनेवर ज्यांचा डोळा आहे, तुमच्या योजना ज्यांना बंद करायच्या आहेत, गरीबाला काही मिळू द्यायचं नाही, हे जे करणार असतील त्यांना आपल्याला साथ द्यायची नाही. बरोबर आहे? आपलं मतदान कोणाला? बढिया. त्यामुळे आपलं मतदान कमळ आणि कमळ याशिवाय दुसरीकडे आपल्याला कुठल्याही मतदार मित्र जाऊ द्यायचं नाही, ही माझी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती राहणार आहे. मित्र, आज एक घटनेचा थोडक्यात उल्लेख करतो. जरांगे पाटलांच्या नावावर काही बोगस लोक आज पकडले गेली. म्हणजे ते फिरत होते, नाव मनोज भाऊ जरांगेचं घेत होते आणि सांगत होते की मनोज भाऊंचा आदेश आहे की मतदान काँग्रेसला करा म्हणून. पकडले गेले. मनोज भाऊंनी खुलासा केला असं मी काही सांगितलेलं नाही.
म्हणजे आता त्यांच्याही नावाचा दुरुपयोग करून मतं मागण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आणि जरांगे भाऊंनी स्पष्ट केलंय, माझं खोटं नाव जर कोणी घेत असेल अशा माणसाला मतदान करायचं नाही, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून मला मराठा आरक्षण संदर्भामध्ये जो कोणी मनोज भाऊंचं खोटं नाव घेऊन जर मतं मागत असेल अशा काँग्रेसच्या उमेदवाराला अजिबात मदत करायची नाही, हे मनोज भाऊंच्या कानावर घातलेलं आहे आम्ही. आणि त्यांची पण तीच भूमिका आहे की असं खोटं नाव जर आमचं कोणी वापरत असेल तर आम्हाला हे मान्य नाही आणि अशा व्यक्तीला आम्ही मदत करणार नाही, हे स्पष्टपणे त्यांची भूमिका आहे. खोटं नाटक सांगून आपल्याला गुमराह करायचं, खोटं नाटक सांगून आपली मतं घ्यायची आणि मग निवडून तर येणार नाही पण मतदान खराब करून आपल्या भागाचं उगवतं नेतृत्व. श्रीजाताई शिकलेली आहे, अॅडव्होकेट आहे, हिंदी, मराठी, इंग्रजी, बंजारा, तेलुगू सगळ्या भाषा समजते, सगळ्या भाषा बोलते. तुम्हाला अशी तरुण मुलगी पाहिजे की नाही तुमची प्रतिनिधी म्हणून? पाहिजे की नाही? आता ताईला संधी आपल्याला द्यायची, लक्षात ठेवा. संतू खांबळला संधी द्यायची, लक्षात ठेवा. दोन्हीकडे आपण मतदान जे करणार ते कमलावर करा अशी विनंती करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.